नमस्कार मित्रांनो, आज मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे। अतिशय महत्त्वाचे असे निर्णय आजच्या या बैठकीत घेण्यात आले। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली। यामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे। 5 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। तर मग मित्रांनो, हे महत्त्वाचे 10 निर्णय कोणकोणते आहेत त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो। सर्वात पहिला जो निर्णय आहे तो म्हणजे श्री क्षेत्र पंढरपूर येथील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर व वाणिज्य संकुलन आराखड्यास 3993.90 कोटींच्या विकास कामांना गती लाभणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार प्रकल्प बाधितांसाठी विशेष पॅकेज देण्याच्या सूचनेला अनुसरून जिल्हा प्रशासनाकडून धोरण सादर करण्यात आलेले आहे। नगर विकास विभागाचा हा निर्णय आहे। सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ट्रेडर्स प्लॅटफॉर्म प्रणालीचा वापर होणार। सूक्ष्म लघु व मध्यम उद्योजक कंत्राटदारांची प्रलंबित देयके वेळेत दिली जाण्यासाठी सुलभता येणार। सार्वजनिक बांधकाम विभाग। नंतर महत्त्वाचा निर्णय आहे गडचिरोली येथील जिल्हा क्रीडा संकुलातील टप्पा 2 मधील विविध क्रीडा सुविधांच्या कामांना मंजुरी। क्रीडा संकुलाच्या सुमारे 80.12 कोटीच्या अंदाजपत्रकासाठी अनुदान मिळण्याचा मार्ग सुलभ झालेला आहे। नंतरचा महत्त्वाचा निर्णय आहे सोलापूर शहरातील श्री जांबमुनी मोची समाज सेवा मंडळास जागा देण्यास मंजुरी। शहर सोलापूर उत्तर सदर बाजार येथील शैक्षणिक कारणासाठी आरक्षित असलेल्या 3910 चौरस मीटर जागा सेवा मंडळाच्या शैक्षणिक उपक्रमाला देण्यात येणार आहे। महसूल विभाग। नंतरचा महत्त्वाचा निर्णय आहे पुणे जिल्ह्यातील मौजे मोशी तालुका हवेली येथील 15 हेक्टर शासकीय जमीन क्रांतीवीर चापेकर समिती, क्रांतीवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय चिंचवड गाव पुनरुद्धान समरसता कुलर अनुदानित आदिवासी आश्रमशाळा चिंचवड यांना देण्यात येणार। या ठिकाणी मागास वंचित आदिवासी समाजासाठी सर्वांगीण विकासाचे केंद्र स्थापन करण्यात येणार आहे। महसूल नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा हा निर्णय आहे। पुण्यातील UCIC रोड वर्ल्ड चॅम्पियन 2032च्या आयोजनाला पाठबळ। पुणे ग्रँड टूर 2026 स्पर्धेनंतर आता UCI रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2032चे यजमानपद पुण्याकडे येणार। संयोजनासाठी शासनाकडून समर्थनपत्र, आर्थिक हमी, पायाभूत सुविधा व कार्यान्वयन विषयक बाबींना धोरणात्मक मान्यता मिळणार आहे। तसेच आता शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा असा निर्णय आहे जायकवाडी प्रकल्प टप्पा 2च्या 6477 कोटी 88 लाख आर्थिक तरतुदीस मंजुरी मिळाली आहे। टप्पा 2 मुळे गोदावरी खोऱ्यातील सिंदफणा नदीवरील माजलगाव धरणाच्या कामास गती मिळणार आहे। यातून छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी व नांदेड या 5 जिल्ह्यातील सुमारे 1,31,652 हेक्टरला सिंचनाचा लाभ मिळणार आहे। तसेच औद्योगिक पाणीपुरवठा, मत्स्य व्यवसाय व विद्युत निर्मितीस चालना मिळणार आहे। तर मग छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, परभणी, नांदेड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात या निर्णयामुळे फायदा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे, महत्त्वाचा असा निर्णय आहे। तर मित्रांनो, नंतरचा महत्त्वाचा निर्णय आहे महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। महाखनिज 2.0 या पोर्टलवर गौण खनिजाचे खाण क्षेत्र, साठवणूक क्षेत्र, वाहतुकीची अद्ययावत माहिती पारदर्शकपणे उपलब्ध होणार। गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक रोखणे प्रभावी होणार। परराज्यातून येणाऱ्या गौण खनिजाच्या वाहतुकीचे नियमन होणार। वाहतूक पास देणे बंधनकारक। महसूल व वन विभाग यांचा हा महत्त्वाचा निर्णय आहे। नंतरचा महत्त्वाचा निर्णय आहे वित्त व नियोजन विभागाची पुनर्रचना। दोन्ही विभागांची कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने नियोजन विभागाकडील अर्थसंकल्पीय विषय व पदे वित्त विभागाकडे हस्तांतरित होणार। शेवटचा निर्णय आहे किमान आधारभूत किंमत योजनेत 2024-25 हंगामातील खरेदी करण्यात आलेल्या धान व भरड धान्य वाहतूक खर्चाकरिता 328 कोटी 47 लक्ष तरतुदीस मंजुरी। अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे। अशा पद्धतीने महत्त्वाचे 10 निर्णय आजच्या या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।